सकाळचे 11 वाजलेत. स्वयंपाक सगळा करून झालाय, पण आता बनवायला लागलोय ते मसाला. म्हटलं चला शेअर करावं. असा मसाला हाताशी असला की नाही की सकाळचा स्वयंपाक आहे का नाही खूप लवकर आवरतो. आज बनवली मस्त अशी डुबुक वड्याची आमटी. तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल ना तर मला कमेंट नक्की करा. किचन ओट्यावरती आता पसार आहे, कारण म्हटलं आधी मसाला बनवावा. आज सकाळपासून नुसते हात मोडल्यासारखं झालंय, 2 दिवस झालं. म्हणजे वाटण नसलं ना तयार की पटपट स्वयंपाक आवरतो. आणि वाटण नसलं ना शेंगदाण्याचा कूट वगैरे पण कमी लागतो, जास्त शेंगदाणे खाण्यात येत नाहीत. आणि भाज्या पण छान होते. आणि असं वाटण आहे ना ग्रेव्हीवाल्या भाज्यांसारखं, ते खूप दिवस झालं बनवलं नव्हतं. आता बरेच दिवस झाले फक्त ते नारळाचंच वाटण बनवतं. ते म्हणजे नारळ, लसूण, कोथिंबीर आणि तीळ ह्याचं. तर दाखवते कसं बनवते ते. चपाती बनवून झाल्या की इथे कांदा भाजायला ठेवलाय. आता कांदा भाजतोय ना तोपर्यंत इथं तुम्ही बघू शकता अशी डुबुक वड्याची आमटी केली. छान अशी खूप मस्त लागते. आणि माझ्या दोन्ही लेकींना ही डुबुक वड्यांची आमटी आहे ना खाण्यासाठी खूप आवडती जास्त, म्हणून मी आज बनवली. त्या दोघींना सांगितलं नाही की मी काय बनवणार आहे म्हणून. त्या दरवाजाने की खिडकीत बघून काय उभं करतोय. तिकडून की इथं आता किचनच्या खिडकीत लाडू येऊन बसला होता. त्याला वाटत होतं की इथली खिडकी उघडून मी आत घ्यावं, पण या खिडकीतून मी काय त्याला आत घेत नाही. दरवाजा उघडा होता, तिकडून ये म्हणत होते, पण लाडू दिसतो पण फार दाड आहे. खिडकी उघड म्हणून पाठीमागे लागला होता माझ्या. आता माझं काय काय झालं दाखवते तुम्हाला. मस्त पिक्चर लावलाय, खूप छान पिक्चर आहे खरं तर. हा नाव काय वाचून सांगते नंतर. हे बघा, हे सगळं घेतलं होतं ना ते भाजून झाले. कमी आहे फक्त थोड्याशा लसूणची, म्हणून आता ह्या ताटात काय केले, एक नारळ पण फोडायचंय, कारण सुक्का नारळ पण नाहीये, ओला नारळ आहे. तर म्हटलं हाच फोडावा. आणि आज वाटणमध्ये मी अशा वाटणमध्ये कधीच ओला नारळ वापरत नाही, पण म्हटलं चला आज ओला नारळ वापरूया. लसूण पण सोलायचंय. पण अगोदर मस्त कडक चहा ठेवलाय. इकडे रात्रीचा भात आहे तो गरम केलाय. म्हटलं नाश्ता करूया. मस्त इतकी फुलं आलेत ना बागेत, मला कधी जाईल झाले. दाखवतेच मी तुम्हाला. वाटण बनवण्यासाठी बघा इथं मी काय काय भाजून घेतले. कांदा, टोमॅटो, इथं आहे तीळ आणि खसखस. आणखीन भरपूर कोथिंबीर घालायची, लसूण कमी पडतोय, अद्रक भरपूर घेतले. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर आता हा रात्रीचा माझा कधी नव्हे ते जास्तच मसाला भात शिल्लक राहिला होता, तो गरम केलाय. आणि इकडं माझा मस्त चहा. घरातली निम्मी अर्धी कामं आवरायची तशीच राहिली आहेत, पण म्हटलं चला अगोदर वाटण बनवायचे, तुम्हाला बोललेच होते. लसूण सोलायचा होता, एवढा सगळा लसूण सोलायला म्हटलं 1 तास तर आरामातच जाईल. त्या अगोदर म्हटलं थोडंसं नाश्ता करूया, म्हणून रात्रीचा तो परतलेला भात आणि चहा घेऊन आले. एवढी सगळी गुलाबाची फुलं बघून ना घरात जावंसंच वाटत नाही. मी लसूण सोलणं असो, भाज्या निवडणं असो, धान्य नीट करणं असो ना, ती सगळी कामं आहे ना अशी बागेत येते निवांत रिलॅक्समध्ये बसून ना ती कामं करते. कारण मोकळी अशी फ्रेश हवा असते, त्याबरोबर ना वेगवेगळ्या फुलांचा असा सुगंध बागेत दरवळत असतो ना, त्यामुळे एक पॉझिटिव्ह वाटतं. बघा बायका अगोदरच्या ना गजरे नेहमी वापरायच्या, कदाचित त्यामुळेच वापरत असतील. आणि फुलं जोडून दाखवते तुम्हाला. आपल्या गुलाबाची उमललेली सुंदर सुंदर आणि अतिसुंदर फुलं आहेत बघा, तुम्हाला दाखवते. हा हा हा, काय भारी वाटते सगळ्या बागेत आपल्या. इथं हा माझा ट्रायपॉट लावलेला होता. आणि ही फुलं बघून घ्या, एक नंबर दृश्य आहे, मन प्रसन्न होऊन जातं अशी फुलं बाई. आता इथं नारळ फोडला, नारळाचं पाणी काढलं, पण आठवण झाली दोन्ही लेकींची. नारळ इथं फोडलाय पण उभा फुटलाय. असं वाटलं लेकरं असती तर माझी नारळाचं पाणी पिली असती. जाऊ दे आता मीच पिते. किती छान छान फुलं आलेत बघा आज. सगळ्या रंगाची फुलं उमललेत ह्या टोपलीमध्ये, मस्त दिसते बघा. हे शेडिंगमधलं उमललंय, नंतर हे पांढरं आहे, इथं हे चिनी गुलाब आहे, 2 रंगामध्ये उमलले. इथं एक उमललंय, हे असं कसलं भारी दिसते बघा. ह्या खिडकीत सगळं रंगीबिरंगी. आणि ना ह्या फुलांमुळे ना वेगवेगळी फुलपाखरं सारखी येतात. कुठं गेलं फुलपाखरू, खूप छान दिसते बघा हे सगळं. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं घर सजवलं ना आपल्याला खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतं. अशी रंगीबिरंगी फुलपाखरं यायला लागली, मधुमालती बहरली आहे सगळ्या बागेत आपल्या. फुलांची उधळण झाली. हे बघा कसली गोड दिसतात ते बघा. ही फुलं मला खूप आवडतात. अशी रंगीबिरंगी फुलं उमलली ना मन प्रसन्न होऊन जातं. सगळं घरात नेऊन ठेवले, म्हणजे नारळ वगैरे, लसूण वगैरे. एकदमच ऊन येतं, एकदमच सावली येते.
तेव्हा काय व्हायला लागलं, चटके बसायला लागले म्हणून घरात आले आणि म्हटलं आता इथंच बसून आहे ना हे लसूण आणि नारळ काढून घ्यावा आणि नंतर वाटण बनवावं. आज तसं तर घर काय आवरलं नाही, म्हटलं अगोदर ते वाटणचं डोक्यातून काढून टाकू आणि नंतर बाकीच्या गोष्टी बघू. आणि होम टूरचा जो व्हिडिओ आहे, आता वाजले 12ला 5 मिनिटं कमी, तो तुम्ही काल बघितला असेल. त्याचा आता मला पूर्ण डिस्क्रिप्शन वगैरे सगळं भरायचं आहे. शॉर्ट व्हिडिओ एडिट नाही, तो एडिट करायचा आहे. जर कोणी कालचा होम टूरचा व्हिडिओ बघितला नसेल, खूप साऱ्या कमेंट येत होत्या म्हणून तो व्हिडिओ बनवलाय, जाऊन चॅनलवरती नक्की बघा. आणि आता भेटते नंतर जरा वेळाने ह्या लसूण वगैरे सोलून झाल्या. लसूण वगैरे सगळा नीट करून झाला, पण त्यानंतर तुमच्या कालच्या होम टूरच्या व्हिडिओला इतक्या छान छान कमेंट यायला लागल्या ना. जवळजवळ आपला लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ 2-2.5 तास मी कमेंटला उत्तरं दिली. त्यानंतर उठले आणि हा जो ओला नारळ होता तो सुद्धा भाजून घेतला. त्यानंतर हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकून ना अशा पद्धतीनं बारीक केलं. तर तुम्ही सुद्धा हे वाटण बनवून बघा. अगदी पातळ रस्सेवाल्या भाज्या किंवा पनीरच्या ग्रेव्हीवाल्या भाज्या सगळ्या तुम्ही या वाटणापासून बनवू शकता. आणि कालच्या आपल्या होम टूरच्या व्हिडिओला इतकं भरभरून प्रेम दिलं ना, त्यासाठी मी सगळ्यांची खरंच मनापासून खूप कृतज्ञ आहे. तर आता हा आईस्क्रीमचा एक डब्बा आहे ना, त्याच्यामध्ये ते ठेवलं, वरती एक टिश्यू पेपर लावला. अशा पद्धतीनं स्टोअर केलं ना 5-6 दिवस छान राहतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक